शेतकरी बांधवांनो, आज आपण लिंगापूर या गावामध्ये आलेलो आहे. तर आपण बघू शकता हे हळद काढलेली आहे आणि आपल्यासमोर या शेतीचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधू. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? सुनील दिगंबर कदम, गाव? गाव लिंगापूर, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर आहे 9850380611. माझ्या या हल्लीच्या साठी काय काय वापरलं होतं आधी? मी निर्मल कंपनीचं बायो रक्षिता, बायो संजीवनी, स्नॅपर आणि रायझामिका हे प्रॉडक्ट हळदीला ब्लिचिंगद्वारे वापरलेले आहे. तर तुम्हाला याचा बदल माल आल्यानंतर काय वाटतो? याचा एक परिणाम असा झाला, यावर्षी सडीचं खूप प्रमाण आहे. तुमचे ते बायो संजीवनी, स्नॅपर हे सगळं वापरल्यामुळं आमच्या प्लॉटमध्ये सड अजिबात कुठेही दिसत नाही, सड नाही झाली. आणि तुमच्या त्या रायझामिकामुळं मुळाची संख्या वाढली. मुळाची संख्या वाढण्यामुळं झाड सशक्त राहिलं. झाडाची क्वालिटी सुरुवातीला रायझामिका वापरल्यामुळं शेवटपर्यंत क्वालिटी बदलली नाही, झाडामध्ये काही बदल झाला नाही. त्याचा आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट तुमच्या निर्मल कंपनीच्या प्रॉडक्टचा आला. आणि तुमच्या निर्मल कंपनीच्या प्रॉडक्टमुळंच ही आज माझ्या हळदीची क्वालिटी जी आहे ती त्याचंच एक काय म्हणतो आपण पायाचं बेनिफिट, सुरुवातीचं जे बेनिफिट आहे त्याच्यामुळंच आपल्याला हे बेनिफिट मिळालं. तर तुमच्या म्हणण्यानुसार जर आपण म्हणलं शेतकऱ्याला, तर कंटिन्यूमध्ये जर त्यांनी रायझामिका बायो संजीवनीची जर ड्रेचिंग ठेवली 2-3 वेळा, तर सड आणि कूज ही कधीच लागू शकत नाही. बरोबर? बरोबर आहे. तर कूज लागणार नाही. त्याच्यासाठी माझं एक मत म्हणते की स्नायपर तुमचं वापरायलाच हवं. होम. तर आपण बघू शकता की शेतकरी बांधवांनी सड असेल, कूज असेल किंवा बुरशीजन्य रोग असेल याच्यासाठी लागू नये म्हणून निर्मल कंपनीचं बायो संजीवनी आणि मुळ्यांसाठी रायझामिका हे कंटिन्यू 2-3 वेळा ड्रेचिंग केली. आणि त्याच पद्धतीनं हुमणी अळी लागू नये म्हणून स्नायपरचा सुद्धा वापर केला. आणि खतामध्ये बायोपॉवर असेल, नंतर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, अपटेकिंग बॅक्टेरिया म्हणून बायोपिकअप असेल, आणि कुठेही निमॅटोडचा त्रास होऊ नये यासाठी बायोरक्षिता असेल, हे कंटिन्यू सरांनी या प्लॉटवरती वापरलेलं आहे. आणि आपण बघू शकता त्यांची हळद आज जोरदार आणि A1 क्वालिटीची आहे. तर तुम्ही बघू शकता, एक मिनिट दाखवून द्या. बायोरक्षिता असेल, बायोरक्षिता असेल, बायोपिकअप असेल, स्नायपर असेल, रायझामिका असेल आणि बायो संजीवनी ट्रायकोडर्मा सुडोमोनास असेल, याची ड्रिचिंग या हळदीला केलेली आणि हळद आपण बघू शकता.